नमस्कार सगळ्यांना. मी विश्वनाथ भाऊराव फळगावकर, मुक्काम पोस्ट शिरड, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड इथला आहे. 10वीच्या मुलांचं भरभरून कौतुक. काही मुलांना अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले, त्यांचं स्वागत. नाही मिळाले त्यांनीसुद्धा खचून न जाता 11वी वेळेला जमेल तेवढा प्रयत्न करून ती जी काही गॅप आहे, दरी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यांचं मनापासून कौतुक. सगळ्यात महत्त्वाचं, आता 11वी आणि 12वीचे ॲडमिशन होतात. 11वीच्या ॲडमिशनची महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना एकच म्हणायचं आहे की हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर तुम्हाला गोष्टी काय आहेत भविष्यामध्ये माहिती नसेल आणि कशा पद्धतीने वाटचाल करायची ते कळत नसेल, तर माझं सर्वस्वी प्रामाणिक मत आहे की 11वीला सायन्स घ्या, 11वी 12वी सायन्स करा आणि नंतर मग तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या संधी निर्माण होतील त्या अगणित आहेत. जर तुम्ही स्वतःला कॉमर्स किंवा आर्टमध्ये रिस्ट्रिक्ट केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला सायन्समध्ये येणं फार कठीण आहे. पण तुम्ही सायन्समधून सगळीकडे जाऊ शकता. त्याच्यामुळे हे आपण स्वतः समजलं पाहिजे की सायन्स घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडासा अभ्यासक्रम आर्ट आणि कॉमर्सच्या तुलनेत थोडासा कठीण असला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण सगळ्या गोष्टी होतात, शक्य आहेत, होतात आणि दरवर्षी लाखो करोडो विद्यार्थी हे करत आहेत. त्याच्यामुळे आपण वेगळं काही करत नाही आहे. पण आवड निर्माण केली पाहिजे, विज्ञानाची कास धरली पाहिजे. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, या सगळ्या गोष्टी, या इंग्रजीमध्ये या संविधानाचा एक शब्द आहे सायंटिफिक टेम्परामेंट, म्हणजे वैचारिक दृष्टिकोन डेव्हलप करणाऱ्या या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण अवगत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सायन्समध्ये येण्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ऑनलाईन प्रक्रिया आहे. प्रक्रियेमध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी मुंबईमध्ये येण्याचा प्रयत्न करा. ज्यांना मुंबई नसेल शक्य त्यांनी पुण्यामध्ये जा. पुण्यामध्ये शक्य नसेल तर मग आपापल्या जिल्ह्यामध्ये जा, जिथे कुठे असेल. पण होता होईस तर म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमची कॅपॅसिटी असेल, तुम्ही राहण्याखाण्याची सोय होत असेल तर मुंबईमध्ये येण्याचा प्रयत्न करा. कारण आज ना उद्या तुम्हाला मुंबईमध्ये यावंच लागणार आहे. हे सत्य आहे आणि याच्यामार्फत तुम्हाला 11वी 12वीमध्ये जेवढ्या लवकर आलात तेवढं तुम्हाला तुमच्या मनाचे, विचाराचे नवीन दरवाजे उघडले जातील. त्याच्यामुळे तुम्हाला इथलं वातावरण जुळून येण्यासाठी, नवीन जे आपल्या खेड्यापाड्यामध्ये शिकतो त्या गोष्टी इथे नसलेल्या त्या गोष्टी समजण्यासाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर आला तर निश्चितपणे फायदाच आहे. आणि माझं स्पष्टपणे मत आहे की खेड्यातल्या विद्यार्थ्यांची तुलना शहरातल्या विद्यार्थ्यांसोबत होत नाही. खेड्यातले विद्यार्थी प्रचंड हुशार आहेत. शहरातल्या विद्यार्थ्यांना ते 100% कधीही मात करतात. तर हे तुम्ही समजायला पाहिजे आणि सायन्समध्ये येण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट. आणि ज्यांना शक्यच नाही आहे, आणि टक्केवारीचा काही फरक नाही पडत. 10वीला तुम्हाला 35% 40% पडले तरीसुद्धा तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेऊ शकता आणि एडेड कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्या, ज्याच्यामध्ये फीस कमीत कमी लागते. जसं जमेल तसपर्यंत तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी हे 4ही विषय ठेवा. ग्रुपिंगच्या मागे धावू नका. ग्रुपिंग ऑटोमॅटिकली होतात सगळ्या गोष्टी. जे ऑप्शनल व्होकेशनल सब्जेक्ट असतात त्यांच्याही मागे धावू नका. तुम्हाला जमत असेल, तुमचा फोकस जर क्लिअर असेल तर मग तुम्ही व्होकेशनल जे ऑप्शनल सब्जेक्ट असतात, क्रॉप सायन्स, डेअरी सायन्स, फिशरी सायन्स, तर ते घेऊ शकता. जर तुम्हाला गोष्टी माहीत नसेल किंवा तुम्हाला मार्गदर्शन असेल तर यू शुड ऑल्वेज गो फॉर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, ज्याच्याने तुमचं कोणतंही दार बंद होत नाही. सगळी तुमची दारं उघडल्या जातात, संधी निर्माण होतात आणि तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्याच्यामुळे गो फॉर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी. ऑनलाईन प्रक्रिया आहे. फॉर्म व्यवस्थित भरा आणि आपल्या जिल्ह्यातली, परिसरातली एडेडही कॉलेज निवडा. अनएडेड वगैरे त्याच्यामध्ये फीस जास्त असते, त्याच्या भानगडीमध्ये पडू नका. तिथं फिल्टर असतं, एडेड कॉलेजचं फिल्टर अप्लाय करायचं आणि तिथे अप्लाय घ्यायचं. काही कॉलेजच्या पहिले वेबसाईटला भेट द्या, त्यांचा कोड समजून घ्या आणि नंतर ॲप्लिकेशन करा. थँक्यू सो मच. माझा मोबाईल नंबर आहे 75 06 11 09 14. जर कोणाला काही मदत लागत असेल तर आवर्जून फोन करा. धन्यवाद.